कितना बजा वगैरे शंकर? हो भाऊ टाइम काय झाला हो? एक वाजला एक. 1 वाजू राहिला, चल घरला जाऊ. भाभीले फाफडा देण्याचं याद ठेव. तूही बुडीला फाफडा देऊन टाक. हो. उद्या केव्हा भेटतो? पॅसेंजरच्या टायमाले. बचूबाईच्या हॉटेलवर. हो. चल. आणि आता घरीच जाय, सवाऱ्या घेत फिरू नको. हो. अरे अरे अरू रिक्षा. अरे ए रिक्षावाला, रिक्षा रिक्षा. नया कॉलनी. चल ग मला. नाही भाऊ, घरी वापस जाऊन राहिलो. अरे देवा, आता मी थकले, आता माझ्याने नाही होत, मी बसते इथे. इथे कुठे बसतेस? बरं दिसतं का ते? उठ. बरं दिसतं का काय? माझे पाय दुखतायत रे. काय? शे. उठ उठ उठ. नाही नाही, माझे पाय दुखतायत. बरं चला साहेब, बस. चल 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 मालू चल. आई ग. बरं 2 रुपये पडतील. 2 रुपये? 1.5 रुपये देईन. मग राहू द्या. अरे भाऊ, काय करतोस तू? बरं बाबा चल, 2 रुपये तर 2 रुपये. चल. आई ग. अगं हळू, केवढ्यांदा आदळून बसतेस? थकले रे मी. सिनेमा संपल्यावर म्हटलं घरी चल, तर नाही, मित्राकडे घेऊन गेलास माझी वरात. अरे काही वेळ काळ असतो की नाही? ह्या अशा परिस्थितीत रात्री फिरायचं म्हणजे काही होत नाही. आणि हा रिक्षावाला चांगला ओळखीचा आहे माझ्या. दुपारी आम्ही घरी आलो तेव्हा ह्याच्या बरोबरच आलो ना. अरे साहेब, तुम्ही पोस्टरवाले, इंग्रजी पोस्टर दुपारचं. आज दुपारी मी सोडलंय ना, माझी रिक्षा बस झाली होती ना. वा वा वा, काय काय गंमत झाली बा. तुम्ही मला ओळखता आणि मी ताई साहेबांना ओळखतो. काय ताई साहेब, मला ओळखलं की नाही? या शंकर ना रे तू? हाव हाव. अजून रिक्षाच चालवतोस का? मग गरिबांचं जीनच हेच आहे ताई साहेब. तुम्ही झाले का BA? हो, गेल्या वर्षीच. BA झाली आणि लगेच मी लग्न केलं हिच्याशी. चला. खरं म्हणजे रिक्षात किती छान धक्के बसतात नाही? आता गप्प बसा. हा, अच्छा, म्हणजे आमच्या बोलण्याचाही त्रास होतोय तर तुला आता. पण बोलण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. तू ऐकतोय ना? ऐकू दे. चांगले 2 रुपये देतोय आपण त्याला. आता असं काही सुद्धा करायचं नाही हा अरविंदराव. काय शंकरराव? हाव म्हणजे एकूण तुम्ही आमच्या मालतीताईंना ओळखतात. हाव हाव. कॉलेजात परीक्षेच्या टायमाला रोज घरी आणून सोडायचो. हा ना ताई साहेब? हो ना. काय रे, तुझं लग्न बिग्न झालंय की नाही? झालं ना, झालं की. किती वर्ष झाली? 5 वर्ष होऊन राहिले बघा. मूलबाळ काही? नाही, अजून नाही काय. कशी आहे रे ती? चांगली आहे, मस्त आहे, देखणी आहे. नाव काय तिचं? शेवंती. म्हणजे माहेरचं नाव सुभद्रा, पहिल्या घरचं नाव राधा, आणि आता हे माया घरचं शेवंती. म्हणजे 3 नाव आहेत ना तिले. 3 नाव आहेत. अरे थांबव, आलंच घर. चला. हा, हे घे. नाही नको साहेब, राहू दे. अरे घे. अहो आता ताई साहेबांकडनं काय पैसे घ्यायचे? नाही नाही शंकर, हे घे, हे ठेव. काय आलं? अरे तुझ्या बायकोला खण आण, हे घे. अहो पण ह्याची काय गरज आहे ताई साहेब? अरे असं कसं? तुम्ही माझ्या लग्नाला आलात का? हे ठेव. आणि शंकर, तुझ्या बायकोचं पहिलं नाव आहे ना, ते मला खूप आवडलं, राधा. शेवंती नाव तसं काही. ताई साहेब, शेवंती माझ्या पहिल्या बायकोचं नाव होतं. हो का? काय झालं होतं रे तिला? पहिल्या बाळंतपणातच गेली ती. शेवंता, हे शेवंते, उठ.
या ना जेवाले. नाही मला भूक नाही. का बा हॉटेलात खाल्ले वाटतं. हो म्या म्हणते रोजच्या नशी अन्नाची नासाडी करणं बरं आहे वय. 2 घास खाऊन घ्या. पाय काय वाढून राहिले ते. काय आहे? रफिकच्या आम्हीनं बिर्याणी धाडली आहे घासभर. बुडी कधी आलती? दुपारलाच आली होती. आणि बुड्ढीनं तुम्हाला खोबऱ्याची वडी बी दिली आहे. काशी बुडीन हो काय दोघींना चहा घ्या पाजला का नाही? आम्हीला पाजला पण आपल्याकडला चहा कायला घेते काशी बुड्ढी. हो आणि हो आम्हीनं तुम्हाला घरला बोलिवलं आहे. बर हा फाफडा खाय तुझ्यासाठी आणलाय. आज बरी आठवण झाली. म्या म्हणलं दुश्मनीन दुपारी गुस्सा झाली होती तिला खुश करा म्हणून आणला फाफडा. काय काय पण म्या म्हणलं आज बायकोची आठवण कशी झाली. बायको म्हणजे झाडाचा पाला. तिला कायची किंमत. तिला काय कळतंय राग लोभ मान अपमान. बाप्पा बाप्पा आज कायची एवढी लेक्चर बाजी. कीर्तनाला गेलती की मंत्राचे भाषणाले. कायचं कीर्तन आणि कायचं भाषण. येऊन जाऊन बसा आपल्या नवऱ्याची वाट बात. आता येईल बुवा मग येईल बुवा. आता येईल मग येईल. आता येईल मग येईल. बसा आपला जप करत. बुवा कायचा आहे तो अर्ध्या राती पाहतो. भुके ना आतडे कोयसे होतात पण तुमची रिक्षा कायची येत नाही. काय हो किती वाजला असेल. झाला असं नाही 1-1.5. आणि कुठं होता इतका. गेलो हो एका दोस्तिनीकडं. दोस्तीनी म्हणूनच भूक नाही बाई तुम्हाला. वय 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 दोस्तिनीकडं. बायको फक्त मस्करीसाठीच असते वाटतंय. मस्करीसाठी नसती पण कधी कधी फक्त मस्करीसाठीच असते. हे का? लहान पोरावानी. हा हाय हाय मी लहान पोरगाच आहे. का नाव आहे मा सांग ना. का नाव आहे मा? हाय का देहाचा. तरी बी त्या देहाच्या अंगावर सापगीप असते आणि तो आपल्या अंगावर राखुंडी फासून असते. असं असं अरे तो पार्वतीचा नवरा आहे. बम बोले शंकर काटा बोले ना कंकर बम बोले. जरा दम हा ना. ती उठल की गिरजी हा आणि येईल की सरकी घरामध्ये. बर बर तू फाफडा खाय. तर नाही तर रफिक विचारत राहील भाभीनं फाफडा खाल्ला का ते न दिला आहे. तरीच मी म्हणलं काय तू मला कस काय उमायाला बाई माझा. जणू मी तुझ्यासाठी काय आणतच नाही. बाप्पा आणता की रोजच्या आणता. कधी शेव कधी फाफडी कधी गुलाबजामुन. आज लय गुलाबजामुन खाल्ले बो. बाहेर खाता म्हणूनच एवढं पोट पुढं आलं आहे. म्या म्हणलं कोण गर्भाशीन कुसली आहे माझ्या घरात. हाव 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 नवऱ्याला गर्भाशी ठेवणारी पहिली जाबाज बायको पाहिली मी. हो पण तुम्ही म्हणता तसं झालं तर. काय म्हणजे नवरा माणूस गर्भाशीन राहिला तर. हा काय बायको आहे का काय? बापूजी हो ओ बापूजी हो कायची एवढी हसाशी होऊन राहिली हो बापूजी. काय गाड्या गिड्या सापडला का काय सोन्याचा. गडा सापडला ना वहिनी. कुठं सा. तुमच्या बहिणीच्या पोटात. माया बहिणीच्या पोटात. हो मला तर वाटले का तुमच्या पोटात सापडलं ना बापूजी. माया पोटात कसा सापडन वहिनी. मी पडलो बाप्या माणूस सापडला तर तुमच्या पोटात सापडन नाही तर तुमच्या बहिणीच्या पोटात सापडन. मग सापडलं तर जतन तरी करून ठेवा हो. जतन तर करायला लागते ना वहिनी. पर वहिनी हा तुम्ही काय करून राहिल्या. का बा. नाही इरीच विचारून राहिलो. मी बसले बाजीराव मारीत. बाजीराव हा खटमन डेकून डेकून. काऊन सदाशिव भाऊ नाही आले वाटते घरी. आव सदाशिवराव भाऊंची आज रात पहिली आहे ना. हा म्हणून तुमची एकटीची रात पायी सुरू झाली वाटते गिरिजा वहिनी. बापूजी तुमच्या जिभेला काही हाडगीड हाव का नाही हो. तुमच्या जिभेला हाड हाय वाटते. हाव भाऊ वहिनी हा झोपतो आता. हा हा उरलेलं उद्या सकाळी बोलू. हा हा. पण सकाळपासून झोपणार ना का जागच राहणार हो. नाही मी तर झोपतो वहिनी पण तुम्ही बी झोपा.
सदाशिव भाऊ नाही घरी अहो मी बसतो बाजीराव मारीत. आणि मस्तानी कायची मस्तानी? बाजीरावची मस्तानी. हा अहो वहिनी, हा. अहो बस झालं आता. ओ भाऊजी हाव झोपा आता. हाव माई बहीण शिव्या देऊन राहिली ना मले. हाव वहिनी. हा गुड नाईट वहिनी. हा काय नाही झोपा आता. बोल 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 आता. माझ्याशी काहून बोलून राहिली? बोला तिच्याशीच. अगं अख्खी रात पडलेली आहे ना, तुला कुठे जायचं आहे मात कामाले? पाण्यात बसून झोक असतं देत असता तुम्ही. हो बा, तेवढं राहिलं आहे बा, बाकीचं सर्व तर होतच राहते. काय करतो माझ्यासाठी? दिस रात एक करून रिक्षा वडीत होते. माझ्या एकटीसाठी? तुझ्यासाठी नाही तर काय, माय एकट्यासाठी. माझ्या एकटीसाठी करत असाल तर उद्या सकाळपासून शेतावर जात जाईन कामाले. हा जात जा जात जा, तेवढेच धंदे राहिले आहे करायचे. म्या मरमर मरीत होते, तुला शेतावर धाडण्यासाठी वाटते? पण मी म्हणते एकट्याने मरायची काय गरज आहे? दुसऱ्यांच्या बायका जातातच का नाही कामावर? हा, ती सुभद्री, मनी आणि ही गिरिजा जातात का नाही कामावर? त्या जात असतील, त्या भलं जात असतील, पण तुला शेतावर धाडायला माझे हातपाय तुटले नाही अजून. असे उलटे काहून बोलून राहिले? कायचा उलटा बोलून राहिलो? आणि तुला शेवटचं सांगून ठेवतो, कामाची गोष्ट पुन्हा करायची नाही, मला येतो राग. तू एक हप्ता थांब, तू हे सगळे पैसे मी तुले वापिस करून टाकीन. लक्षात ठेव. अरे उद्या माझं भाग्य उजळणार आहे, उद्या मग तकदीर खुलणार आहे. लक्षात ठेव, मी सांगतो, लक्षात ठेव. अरे येत तू मले गेले 2 महिने तेच सांगू राहिला. कायले फुशारकी मारते भाऊ तू? तवाची गोष्ट वेगळी होती शिरपतराव, आताची गोष्ट वेगळी आहे. उद्या आकाशवाणी होणार आहे आणि मग नशीब खुलणार आहे. तुम्हाला जादा झाली प्रतापराव. उद्या सकाळी उतरली का मग मला सांग किती देत आणि कधी देत ते. तुले मायावर विश्वास नाही? नाही मायावर विश्वास नाही? नाही नाही मी काय खोटं बोलतो? तसं नाही, तसं नाही राव. हे बघ, आता हे शेंगदाण्याची पुडी कायले देऊन राहिले मला तुम्ही? हा, शेंगदाण्याची पुडी. शेंगदा 1 मिनिट मी पाहतो. 1 मिनिट. शेंगदाण्याचे शेंगदाण्याची पुडी. थांब थांब, 2 शेंगदाणे दे. सापडलं. हे दादा, हे घे. हे बघ, तू आम्हाला विश्वास नाही ना? हे बघ, उद्याचा दिवस वेगळा असणार आहे शिरपतराव. आता हे काय बो? आता प्राइस बॉन्ड. प्राइस बॉन्ड आहे, सरकारी आहे, सरकारी. उद्या सकाळी आकाशवाणीवर 8 वाजता याचा निकाल आहे, आणि 8 वाजता निकाल लागला की माझ्या घरी एका हप्त्यात हजारो रुपये शिरपतराव. हा, त्याच्यामुळे सांगतो शिरपतराव, माझ्या संग नीट वाग, सबूर धर, मग मजा करू. प्रतापराव, तुम्ही याच्यामध्ये कशाला पैसे गुंतून राहिले? आपल्या सारख्यांना कधी लागणार आहे होय? लागणार शिरपतराव, लागणार. अहो, धोका पत्करल्याशिवाय पैसा भेटत नाही. हा, ते बी खरंच आहे म्हणा. आणि शिरपतराव, अहो 5 रुपये खर्च करणं माझ्यासाठी कोणतं महाग आहे? हा, माझ्यासाठी पण एक किडा लावा. बर, महा एक काम करा. कोणचं? उद्या 2-3 रुपये दे मले. कायले? सोयीच्या कापडाले.
तुझ्या सगळ्या चोया फाटल्या काय? दाटत येत अंगात. दाटत येत? अशा कशा दाटत येत? सोडा काऊन? आता नको. काऊन? तुम्हाला सर्व्याची फोड करून सांगायला पाहिजे. म्हणजे काय झालं? झालं काय नाही, होणार आहे. काय होणार आहे? काय होणार आहे? बोलो सियावर रामचंद्र की जय, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय. ओ बापूजी हो, काय झालं हो? अहो सोन्याचा गडा खर्राच सापडला ना वहिनी. सांगू सांगू सांगू. नको नको नको. शेवंत, तू खरं सांगून राहिली. हे शेवंते, आता आपल्याला आपला खर्च हात राखून करायला पाहिजे. हं? म्हणजे अगं थोडी शिल्लक ठेवाय नको का? आता पुढे तर सगळे खर्चाचेच काम आहेत. लेकरासाठी थोडी तरी तजवीज करायला नको का? ए, तू खरं सांगून राहिली? साला माझा तर दिमागच काम नाही करून राहिला. तुले चोईसाठी पैसे पाहिजे ना कपड्यासाठी? नको. का? मी माझ्या जुन्या चोळ्या मागणं खुल्या करते आणि मोठ्या करते. अगं तुला सांगायचं भुलूनच गेलो. तुझं नाव बदलायचं आहे. शेवंता नाही, राधा. काहून? अगं मला माई ओळखीची सवारी भेटली होती नवऱ्या संगत. तिनं तुझं नाव विचारलं. मी तुझे तिन्ही नाव सांगितले. तिले तुझ्या पया घरचं राधा नाव इतकं आवडलं, म्हणे की तुझ्या राधा नावानेच हाक मारत जाय म्हणून. पण तुम्ही भेटीन त्यांना भोंग घालून माझ्या पहिल्या घरची वार्ता काहून सांगता? त्याला काय झालं? तिनं 5 रुपये पण दिले कायले? खाण्यासाठी तुझ्या. आणि म्हणे की तू कुठं होती तिच्या लग्नात म्हणून. तुला काय झालं आत्ताच्या आता? ए शेवंते, शेवंते काय झालं? काय झालं तुला? काय झालं? रडू नको, रडू नको, रडू नको. मी आहे ना शेवंते, मी आहे ना. काळजी करून राहिली तू. मी आहे ना. हं? काय झालं तुला? काय झालं? हं? काय झालं सांग बर. काय झालं? हा? सुमनची आठवण झाली. पण सुमनचा बाप तिला तुझ्याकडे ठेवायला राजी नाही. बापूजी काय झाले हो? काय नाही वहिनी, शेवंतीले तिच्या पहिल्या घरच्या पोरीची आठवण झाली. गप गप.